गुड आफ्टरनून. बघा आपण लास्ट लेक्चरला 9thचा मॅथ पार्ट 2चा फर्स्ट चॅप्टर घेतला होता, बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. त्याचा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आपण फिनिश केला होता. आज आपल्याला 1.2 सुरू करायचं आहे. पण 1.2 सुरू करण्याच्या आधी आपल्याला काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहे जे 1.2 साठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. मग कोणत्या बेसिक कन्सेप्ट आहे त्या बेसिक कन्सेप्टवरून बघूया. बघितलं, लक्ष द्या सर्वांनी. आता बेसिक कन्सेप्ट कोणत्या कोणत्या आहे तर पहिले आहे फर्स्ट लाईन सेगमेंट. फर्स्ट कोणती आहे? लाईन सेगमेंट. पहिले कोणते? लाईन सेगमेंट. आता बघा सेगमेंट म्हणजे काय? सेगमेंट म्हणजे लिमिटेड लाईन. सेगमेंटचा अर्थ काय असतो? लिमिटेड लाईन. मग आता बघा सपोज इथं ए पॉईंट आहे आणि इथं कोणतं? सपोज बी पॉईंट आहे आणि यांच्यामध्ये जर डिस्टन्स असेल सपोज 5 सेंटीमीटर, तर ही अनलिमिटेड आहे का लाईन? नाही आहे ना, लिमिटेड आहे ना. म्हणजे एक तर 5 सेंटीमीटर असेल, 2 सेंटीमीटर असेल, 7 सेंटीमीटर असेल, अशी लिमिटेड लाईन असते त्याला आपण काय म्हणतो? सेगमेंट असं म्हणतो. सेगमेंटचं मिनिंग काय? सेगमेंट म्हणजे काय? स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट काय फिक्स आहे, याला आपण काय म्हणतो? सेगमेंट किंवा लाईन सेगमेंट म्हणतो. अलग लक्षात? नक्की. सेगमेंट हा लाईनचाच एक पार्ट आहे, पुढे गेला सांगतोच तुम्हाला मी. पण सेगमेंटचा मिनिंग काय राहणार आहे? एक पर्टिक्युलरली डिस्टन्स राहणार आहे. मग आपण जर असं म्हणू शकतो ना सेगमेंट. सेगमेंट हे आपण शॉर्टमध्ये कसं लिहितो? सेग लिहितो, म्हणजे सेगमेंटच म्हणायचं. सेगमेंट ए बी काय म्हणायचं? सेगमेंट ए बी. आणि सेगमेंट ए बीच काय राहणार आहे रे? सेगमेंट बी ए पण राहू शकतो ना. दोघांमध्ये पण काही फरक आहे का? नाही. आणि या सेगमेंटलाच आपण काय म्हणू शकतो बरं? लाईन पण म्हणू शकतो. लाईन बी ए और लाईन ए बी पण म्हणू शकतो, नो प्रॉब्लेम. यालाच आपण डिस्टन्स पण म्हणू शकतो. डिस्टन्स ए बी असं पण म्हणू शकतो. अलग लक्षात? सेगमेंट, लाईन और डिस्टन्स हे आपण सर्व याला म्हणू शकतो. तर सेगमेंटचा मिनिंग काय आला? स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट कसं असणार आहे? फिक्स असणार आहे. त्यातलं जे मधलं डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? सेगमेंट. लक्षात येईल? सेगमेंट. ओके. नेक्स्ट आहे रे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे रे. रेचा अर्थ काय असतो बरं? धनुष्यबाण. म्हणजे काय? एका ठिकाणी आपण धनुष्य सोडला तर तो एक पर्टिक्युलरली पॉईंट आहे, पण जाणार कुठं? याला लिमिट आहे का? नाही, कुठेही पडू शकतो. म्हणजेच रेचा मिनिंग काय राहणार आहे? एक पॉईंट, एक एंड पॉईंट कसा असणार आहे? फिक्स. बट सेकंडवाला हा फिक्स नसणार आहे, तो अनलिमिटेड असणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो ना, सपोज मी याला ए म्हटलं, इथे एखादा पॉईंट बी म्हटलं, एखादा पॉईंट मी इथं काय म्हटलं? सी म्हटलं, तर रे हा अनलिमिटेड असणार आहे. आणि ह्या रेवरती ए बी काय असू शकते? तर एखादी सेगमेंट असू शकते. रेमध्ये एक पॉईंट फिक्स असतो, दुसरा पॉईंट अनलिमिटेड असतो, याला म्हणतो आपण रे. रेचा मिनिंग काय सरांना? ओके. थर्ड आहे आपली लाईन. थर्ड कन्सेप्ट काय? लाईन. मग आता एखादी लाईन काढली आपण, सपोज ही लाईन आहे, याला नाव दिलं मी ए अँड बी. काय असणार? ए अँड बी. म्हणजे ही लाईन सुद्धा बऱ्याच वेळेस लिमिटेड नसते. बट एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो सेगमेंट असतो का, हा कोणाचा पार्ट असतो? तर लाईनचा. म्हणजे बघा सपोज एक लाईन आहे ना, आणि ह्या लाईनचा एक पार्ट काय बरं? इथं सेगमेंट आहे. म्हणजे लाईन ही मोठी कन्सेप्ट आहे, सेगमेंट ही काय असणार? त्याच्यातली एक लहान कन्सेप्ट. लक्षात येईल का? लाईनचाच एक पार्ट काय असतो? सेगमेंट. मग असं पण म्हणतो सेगमेंट इज सबसेट ऑफ लाईन. सेगमेंट इज सबसेट कोणाचा? लाईन्स. लक्षात येईल का? लाईन सेगमेंट इज सबसेट ऑफ लाईन. लक्षात येईल का? लाईन म्हणजे काय ते लावून घ्यायचं असतं. नेक्स्ट पुढचं आहे सर्वात महत्त्वाचं कॉन्करंट. सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ते आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे कॉन्करंट. कॉन्करंट. आता बघा कॉन्करंटचा अर्थ काय ते समजून घ्या. इम्पॉर्टंट आहे, सर्वात महत्त्वाचा हा वर्ड आहे. कोणता आहे? कॉन्करंट. कॉन्करंटला आपण मराठीमध्ये म्हणतो एक रूप, म्हणजेच समान, इक्वल. आता बघा तुम्हाला एक बेसिक सांगतो मी. 4 and 4 इथं मध्ये कोणतं साईन टाकू शकतो? इक्वल. कारण की दोघं पण काय रे? सेम आहे ना.
4 आणि इथं आहे 3.999. ही एक्झॅक्टली इक्वल आहे का? पण एकदम जवळचे आहे का? एकदम जवळचे. मग याला आपण म्हणतो कॉन्करंट, एकदम जवळ आहे. आणि अजून एक वर्ड आहे 4, इथं म्हटलं मी काहीतरी 3.96 वगैरे, ते काय असणार आहे बरं? अप्रॉक्सिमेट. हे कशाचं साईन आहे? अप्रॉक्सिमेट. हे कसलं आहे? कॉन्करंट. आणि हे काय? इक्वल टू. पण कॉन्करंट हे साईन जनरली कुठं वापरतात? डायग्राममध्ये, म्हणजेच कशात? जॉमेट्रीमध्ये. बाकीकडे नाही यूज करते. बाकीकडे कोणतं यूज होतं? अप्रॉक्सिमेट. कॉन्करंट इकडं होतं ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल वगैरे वगैरे जे काही डायग्राम असतात त्या दोन डायग्राम सेम आहे हे दाखवण्यासाठी इक्वल टू न वापरता काय वापरतात? कॉन्करंट वापरतात. म्हणजे थोडक्यात कॉन्करंट हे कोणासारखं यूज होणार? इथं इक्वल टू सारखं यूज होणार आहे. अलग लक्षात. मग आपण असं म्हणू शकतो. मग आता बघा, सपोज मी इथं 2 लाईन ड्रॉ केल्या. कोणत्या लाईन आहे? सपोज एक लाईन आहे, सॉरी एक सेगमेंट आहे, सेगमेंट ए बी. आणि अजून एक मी इथं सेगमेंट काय केली? ड्रॉ केली. ही आहे सी अँड डी. दोन्ही इक्वल आहे का रे? आहे ना. जर ही 5 सेंटीमीटर असेल ही सुद्धा 5, ही जर 7 असेल ही सुद्धा 7 दिसते आपल्याला. मग आपण काय म्हणू शकतो? इथं इकडे लक्ष द्या. काय म्हणू शकतो? सेगमेंट ए बी इज कॉन्करंट. डायग्राम, लाईन, ट्रायंगल, सर्कल, स्क्वेअर, रेक्टँगल याच्यात जर कोणी इक्वल दाखवायचं असेल तर काय म्हणावं लागतं? कॉन्करंट. मग इथं सेगमेंट ए बीला कोण कॉन्करंट असणार आहे बरं? सेगमेंट सी डी. अलग लक्षात. म्हणजे दोघं पण काय असणार आहे? इक्वल असणार आहेत. अलग लक्षात. हां, एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, इक्वल टू असेल तर आपण असं लिहितो, नॉट इक्वल टू असेल तर असं लिहितो. पण जनरली कॉन्करंटला नॉट कॉन्करंट असं लिहित नाही, ते स्टेटमेंट लिहितात तिथं. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? सपोज हे दोघं सेम नसते तर काय म्हटलं असतो? सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्करंट टू सी डी असं जनरल लिहित नाही. लिहिलं तर फरक नाही पडणार, पण लिहिते नाही. लक्षात आलं का? असं काही मॅथमध्ये लिहितं नाही आहे. कॉन्करंटचा मिनिंग काय आला सरांना? नक्की. नेक्स्ट आता आहे याच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज. काय असणारे महत्त्वाच्या प्रॉपर्टी? इथं लिहितो मी. कोणाच्या आहे? फिफ्थ. आपण याला वाटलं असं फिफ्थ म्हणून. चला, प्रॉपर्टीज ऑफ कोणाच्या बरं? ह्या कॉन्करंटच्या. मग आता 3 नावं इथं, 3 नावं आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवायची. एक आहे रिफ्लेक्झिव्हिटी, बरोबर ना? रिफ्लेक्झिव्हिटी, बरोबर ना? काय शब्द आहे? रिफ्लेक्झिव्हिटी. रिफ्लेक्झिव्हिटी म्हणजे काय रे? एक्झॅक्टली सेम, दोन्ही पण सेम, काही फरक नाही. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? सपोज एखादी एक लाईन आहे, एक सेगमेंट आहे, ही आहे ए बी. रिफ्लेक्झिव्हिटी म्हणजे काय? तीच लाईन सेम, रिफ्लेक्शन झालं ना. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? सेगमेंट ए बी इज कॉन्करंट टू सेगमेंट ए बीच. स्वतः बरोबर काय असणार आहे? इक्वल तर असणार आहे ना. ओके, ही फर्स्ट. सेकंड सांगतो तुम्हाला. सेकंड जी आहे ती सेकंड काय बरं? सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? दोन लाईन कशा असणार? एकमेकांना इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज ही एक सेगमेंट आहे, सेगमेंट ए बी, आणि एक दुसरी सेगमेंट आहे कोणती? सपोज सी डी. आता सिमेट्रीचा अर्थ काय बघा? हे दोन्ही सेम आहे का रे? आहे ना, दोन्ही पण काय? सेम आहे. मग हे कसं लिहू शकतो बरं? सेगमेंट ए बी इज कॉन्करंट टू काय लिहू शकतो आपण? सेगमेंट सी डी. आणि सिमेट्रीचा अर्थ काय? जर पहिला हा जर दुसऱ्या बरोबर इक्वल असेल तर दुसरा हा पहिल्या बरोबर सुद्धा इक्वलच असतो. म्हणजेच काय लिहू शकतो? सेगमेंट सी डी इज कॉन्करंट टू सेगमेंट ए बी. यालाच आपण सिमेट्री म्हणतो. लक्षात येईल? ओके. आता आपण बघूया थर्ड. बघा थर्ड काय बरं? आता ट्रान्सिव्हिटी, बरोबर? ट्रान्सिव्हिटी. आता हे काय बघा? आता याच्यात मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो, म्हणजे इझी कळ, डायग्राम इझी कळेल तुम्हाला. हे एक सेगमेंट आहे कोणती? सपोज ए बी. हे एक सेगमेंट आहे बी सी, सॉरी सी डी.
आणि ही एक सेगमेंट आहे कोणती बरं ई एफ. हे 3 सेगमेंट आहे. जवळपास तिन्ही पण कशा आहेत इथं इक्वल आहे ना. मातिक लक्ष द्या. ट्रान्सिटिव्ह म्हणजे काय, पहिली सेगमेंट दुसऱ्याला इक्वल आहे, दुसरी ही तिसऱ्याला इक्वल आहे. असं जर असेल तर पहिली ही तिसऱ्याला इक्वल असते. म्हणजे ही इक्वल ही इक्वल तर ही सुद्धा काय असेल इक्वल. ध्यानात आलं ना. मग इथं काय लिहू शकतो आपण, मी इथं वरती लिहितो चालेल. याचं इक्वेशन काय लिहितो बरं, सेगमेंट ए बी इज कॉन्करंट का असू शकतो इथं सेगमेंट सी डी. मग जर सेगमेंट सी डी कॉन्करंट कोणाला असू शकते बरं ई एफला, देन अशा वेळेस काय होऊ शकतं मग सेगमेंट ए बी हा कोणाला इक्वल राहणार आहे ई एफला. सेगमेंट ए बी इज कॉन्करंट टू सेगमेंट काय असू शकतो ई एफ. लक्षात येईल का. हे 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहे कोणाच्या सर्व कॉन्करंटच्या महत्त्वाच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. हे कळेल का. ओके नेक्स्ट किती झाले बरं आपले 5. आता कोणता घ्यायचा आपल्याला 6 पण एक इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारतात. तो आहे मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. आता बघा सेगमेंट आहे आणि सेगमेंटचा काय रिझन मिड पॉईंट. मिडचा अर्थ काय असतो मध्यभागी आणि एका सेगमेंटचा एकदम एक्झॅक्टली जो मधला पॉईंट असतो त्याला काय म्हणतो आपण मिड पॉईंट. सेगमेंटमध्ये नेहमी एकच मिड पॉईंट असतो, 2 कधीही मिड पॉईंट होऊ शकत नाहीत. मग आता काय होईल, सपोज मी जर असं म्हटलं की माझे एक सेगमेंट आहे सेगमेंट ए अँड सेगमेंट बी, याचा हा एम काय आहे सपोज मिड पॉईंट आहे बरोबर ना. मग आपण काय म्हणू शकतो पॉईंट एम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. मग जर एखादा मिड पॉईंट असेल तर तो त्या सेगमेंटच्या एक्झॅक्टली किती पार्ट करतो 2. किती भाग तयार करतो 2. फॉर एक्झाम्पल जर एखादं सेगमेंट ए बी इज इक्वल टू जर 10 सेंटीमीटर जर असेल तर मला सांगा ए एम किती असणार आहे 5 आणि एम बी सुद्धा किती असणार आहे 5. कारण की टोटल किती म्हटलं आहे मी 10 ना. त्याचे एक्झॅक्टली 2 पार्ट पाडले, इकडं 5 आणि इकडं सुद्धा किती असेल 5. मिड पॉईंट काय नक्की. मिड पॉईंटचा जनरली फॉर्म्युला पण होऊ शकतो तयार. कसा विनते बाबड्यानं फॉर्म्युला तयार. टोटल काय होऊ शकतं बघा, सपोज मला ए एम काढायचं आहे. कोण काढायचं आहे ए एम. मग आपण असं म्हणू शकतो ना काय लेन ए एम इज इक्वल टू लेंथ ऑफ काय राहू शकते बरं ए बी डिवाइड बाय 2. टोटलला जर 2ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे बरं हा पार्ट मिळणार आहे बरोबर ना. ध्यान झालं का नाही. बघा ना ए एम म्हणजे ए एम काढायचं आहे ना मला एवढीच व्हॅल्यू काढायची तर आपल्याला टोटल माहीत असेल. मग टोटलला कितीने डिवाइड करायचं 2ने म्हणजे आपल्याला काय मिळतो मधला भाग मिळतो. लक्षात येईल की इथपर्यंत नक्की. बरं एवढं सर एकदा फास्टमध्ये लिहून घ्या. ओके ओके आता 7 कन्सेप्ट बघू आपण. पुढची कन्सेप्ट कोणती आहे 7. कोणती कन्सेप्ट आहे बरं कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. मग बघा लक्ष द्या. आता कंपॅरिझन ऑफ सेगमेंट काय असते, सपोज 2 सेगमेंट आहे त्याची काय करायची असते कंपॅरिझन. फॉर एक्झाम्पल माझे एक सेगमेंट आहे जिचं नाव आहे सेगमेंट ए बी आणि एक दुसरी सेगमेंट आहे जिचं नाव आहे पी क्यू. मग मला सांगा कोणती लहान आहे कोणती मोठी आहे. पी क्यू काय असणार आहे मोठी आणि ए बी काय असणार आहे लहान. मग मी असं लिहू शकतो ना सेगमेंट पी क्यू इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी. बस एवढंच लिहू शकतो. किंवा असं लिहू शकतो सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट पी क्यू. असं पण लिहू शकतो ना सेगमेंट ए बी लहान आहे कोणापेक्षा सेगमेंट पी क्यूपेक्षा. दोन्ही पण काय असणार आहे बरोबर. तर 2 सेगमेंटची कंपॅरिझन म्हणजेच कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. लक्षात येईल का नक्की एकदम. याच्यावर पण आपल्या पुढे एक्झाम्पल बघायचे. त्यानंतर कन्सेप्ट नंबर आहे 8 परपेंडिक्युलर सेगमेंट. काय असणार आहे परपेंडिक्युलर.
परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर आणि पॅरल हे शब्द ऑलरेडी आपण बघितले. पॅरल म्हणजे कसे असतात, दोन एकमेकांना सोबत असतात. आणि परपेंडिक्युलर कसे असतात, असे असतात जिथं दोन लाईन किती डिग्रीचा अँगल तयार करतात, 90 डिग्री, याला परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर आहे काय, पण सेगमेंट. आता बघू मग सपोज हा एक सेगमेंट आहे, सपोज काय म्हटलं मी याला AB, आणि एक हा सेगमेंट काढला, हा आहे सपोज काय PQ. तर हे एकमेकांना कसे असणार आहे, परपेंडिक्युलर. झाले परपेंडिक्युलर सेगमेंट, बाकी काही नाही. लक्षात आलं का, परपेंडिक्युलर सेगमेंट. त्यानंतर 9th वाली कोणती कन्सेप्ट आहे, लास्ट कोणती बरं, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. बघा आता सपोज ही काय बरं एक सेगमेंट आहे, सपोज ही आहे सेगमेंट काहीतरी, सपोज AB सेगमेंट आहे, आणि याला मी तर काहीतरी पॉईंट काढला, हा पॉईंट काढला, सपोज मी M पॉईंट काढला. तर हा M पॉईंट ह्या सेगमेंटपासून किती डिस्टन्सवर आहे यालाच म्हणतो आपण डिस्टन्स. मग हा 2 सेंटीमीटर असेल, 3 असेल, 10 असेल, काहीतरी असेल ना. म्हणजेच हे जे डिस्टन्स असते ह्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. म्हणजे इथून काहीतरी डिस्टन्स असणार आहे, कुठेही घेतला, सपोज लाईनच्या कुठे घ्या तुम्ही, जर इथं जरी घेतला तरी तो काय नाही डिस्टन्स. आणि डिस्टन्स नेहमी कसा असणार आहे रे, परपेंडिक्युलरमध्ये असतं. कसं असतं, परपेंडिक्युलर. असं घेऊन नाही चालणार, ही लाईन इथं आहे, मग इथं एक पॉईंट काढला आणि मग ही डिस्टन्स किती, असं नाही चालणार. इथं परपेंडिक्युलर लाईन तयार होईल का, नाही. डिस्टन्स काढण्यासाठी लाईन कशी झाली पाहिजे, त्याच्यावरली परपेंडिक्युलर झाली पाहिजे. यालाच म्हणतो आपण काय, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. लक्षात येईल का, नक्की. ह्या 3 कन्सेप्ट लिहून घ्या. बघा आता आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्या 1.2च्या. आता 1.2 प्रॅक्टिस सेट काय तो आपल्याला बघायचा आहे. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट, 1.2चा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय बघा, द फॉलोइंग टेबल शो पॉईंट ऑन अ नंबर लाईन. खाली एक टेबल दिलेला आहे, त्याच्यात नंबर लाईनचे काय दिले आपल्याला, पॉईंट शो केलेले. अँड देअर कोऑर्डिनेट्स, आणि त्याचे कोऑर्डिनेट काय काय ते पण आपल्याला दिलेले, नंबर दिलेले. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो द टेबल आर कॉन्करंट ऑर नॉट. मग त्याच्या टेबलच्या खाली पण आपल्याला काय दिले बरं, एक सेगमेंटची पेअर दिलेली, बरोबर ना, जोड्या दिलेल्या. त्या मग कॉन्करंट आहे का नाही आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. कॉन्करंट आहे का नाही म्हणजे काय दाखवायचं आहे रे, दोघं इक्वल दाखवायचे, बरोबर ना. एक एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या पहिले, नंतर लिहा. ठीक आहे, लक्ष द्या. मग आता टेबल दिलेलं आहे, पहिला मी टेबलवरच ड्रॉ करतो. इथं वरती काय दिले बरं आपल्याला, पॉईंट्स, बरोबर ना, आणि खाली काय दिले आपल्याला, कोऑर्डिनेट. बरं, पॉईंट कोणते कोणते दिले बरं आपल्याला, ABCDE. त्याचे कोऑर्डिनेट्स काय दिले बरं, -3, 5, 2, -7, 9 हे दिलेले. आता समजून घ्या व्यवस्थित. हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी विचारला जातो. मग आता पहिला क्वेश्चन काय द्यायचा, सब क्वेश्चन काय बरं, कोणती पेअर दिली आपल्याला, सेगमेंट DE अँड सेगमेंट AB. हे कॉन्करंट आहे का नाही हे दाखवायचे. कॉन्करंटचा अर्थ काय, ही लाईन आणि ही लाईन इक्वल आहे का नाही ते दाखवायचे. मग आता ही लाईन पहिले काढू ना आपण, आधी शिकलोय डिस्टन्स ऑफ DE, मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलोय. आधी तर डिस्टन्सलाच आपण सेगमेंट पण म्हणतो ना. बघा ना, सेगमेंट आणि डिस्टन्समध्ये काही फरक नाही आहे. ही सेगमेंट आहे का रे AB, याला ABला आपण सेगमेंट म्हणू शकतो का. ABचं डिस्टन्स 5 म्हणजे डिस्टन्स पण म्हणू शकतो आपण, म्हणजे सेगमेंट आणि डिस्टन्स काय इक्वलच आहे. मग तसंच आपल्याला याचा डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे सेगमेंट किती ते आपल्याला काढायची. मग आता काय होईल बघा, इथं पहिले आपण बघू सेगमेंट, कोणाच्याबद्दल माहिती बघू, सेगमेंट DEच्या बद्दल माहिती बघू. इकडे लक्ष द्या. कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट कोणता, D इज किती रे, -7. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D किती आहे, -7. अँड कोणता E किती बरं, E इज 9, बरोबर ना.
मग आता आपण काय बघतो रे, हा कोऑर्डिनेट पॉईंट आणि हा कोऑर्डिनेट पॉईंट याच्यात कोण मोठं आहे रे, 9 मोठा आहे. मग आपण करतो ना खाली मागच्या प्रॅक्टिस याच्यामध्ये सॉल्व्ह केलं तसंच. सिन्स मला सांग 7 मोठा आहे की -9 -7 मोठा, 9 मोठा आहे का -7 मोठा आहे, 9 म्हणजे ग्रेटर दॅन 9 ग्रेटर दॅन -7. आणि देअरफॉर आपण कसं सॉल्व्ह करतो मग तिथं सेगमेंट किंवा डिस्टन्सच्या आता काय घ्यायचं, सेगमेंट DE इज इक्वल टू काय करतो, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करतो. म्हणजेच काय होईल 9 मायनस किती होणार आहे 7. मग इज इक्वल टू 9 मायनस इंटू मायनस किती होणार आहे +7 आणि 9 + 7 किती होणार बरं 16. म्हणजे सेगमेंट DE किती आला आपला 16. आता कोणता सेगमेंट काढायचा आहे AB. नाव नेक्स्ट अँड सेगमेंट आता कोणता काढायचा आपल्याला AB. पुन्हा तेच वाक्य कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट कोणता आहे रे पहिला A इज किती A पॉइंट -3 अँड कोणता आहे B इज किती रे 5. अलग लक्षात. मग आता बघा सिन्स कोण मोठा आहे इथं -3 मोठा आहे की 5 मोठा आहे रे, 5 मोठा आहे ना. आणि 5 मोठा असेल तर आपण काय करतो देअरफॉर सेगमेंट कोणता बरं आपलं सेगमेंट AB इज इक्वल यांचं डिस्टन्स काढायचं आहे ना. मग डिस्टन्स कसं काढतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करतो. मोठा कोण इथं मग 5 मायनस काय मायनस करायचं आहे -3 मायनस काय होणार आहे +5 + 3 किती होणार आहे 8. याला इक्वेशन नंबर म्हणा 1, याला इक्वेशन नंबर काय म्हणा 2. मग आता फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग हे दोघं इक्वल आहे का रे. DEची किती व्हॅल्यू आहे 16, ABची सेगमेंटची किती रे 8. इक्वल आहे का नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो मग हे इक्वल नाही. म्हणून आपण म्हणू शकतो सेगमेंट कोणता DE अँड सेगमेंट AB आर नॉट कॉन्करंट. अलग लक्षात. मग कॉन्करंट आहे की नाही थोडंच विचारलं आहे, तर ही पेअर जी आहे ही कॉन्करंट नाही आहे. लक्षात येईल. आता आपण काय करू सेकंड पण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सेकंड घेऊ का थर्ड घेऊ, नाही एक घेतो ना, एक सांगतो कोणतं तरी. सेकंड घेऊ का, चालेल घेऊ सेकंड. चला सेकंड काय बरं सेगमेंट काय सेगमेंट BC अँड सेगमेंट AD करू इकडे लक्ष द्या. काय रे सोने बरं आहे ना, डोकं मला डोकं दुखू राहिलं. आता सेगमेंट काय बरं BC. आता पहिले आपण काय कोणाचं डिस्टन्स काढू आपण सेगमेंट BCचं, बरोबर ना. एक लक्ष द्या. मग काय राहणार इथं कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट कोणता पॉइंट यायचा पहिला B इज किती रे B 5 अँड C इज किती राहणार आहे 2. C किती आपला 2. मग आता याचंच काय काढायचं आपल्याला पहिले डिस्टन्स काढायचे. म्हणजेच काय काढायचं आपल्याला सेगमेंट BC. सीन्स लिहायचं लिहा काय हरकत नाही. मग आता मोठा नंबर कोणता आहे इथं 5 आणि लहान कोणता आहे. मग काय करणार आपण 5 - 2 किती होणार आहे 3. तेच म्हणतो सीन्स लिहून टाका. म्हणजे BCचं किती डिस्टन्स आला आपलं 3. आता कोण करायचं आपल्याला सॉल्व अँड कोण करायचं आता सेगमेंट AD सॉल्व करायचं आहे, बरोबर ना. मग आता लक्ष द्या पुढं काय येणार आहे कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट कोण A इज किती आहे -3 अँड D इज -7. अलग लक्षात काय -7. मग आता काय होईल देअरफॉर सीन्स लिहून टाका. देअरफॉर इथं काय ना कोणचीच लेंथ काढायची सेगमेंट ADची. मग AD इज इक्वल टू कोण मोठा आहे याच्यात -3 का -7. -3 मोठा आहे. मग मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा. मग -3 मायनस इन ब्रॅकेट -7 लहान नंबर मायनस करायचा आहे.
मग इथं -3 मायनस इंटू मायनस काय होणार आहे +7. मग +7 - 3 किती होणार आहे 4. किती होणार आहे 4. मग ही सेगमेंट किती आली बरं आपली AD4 आली. याला इक्वेशन नंबर काय म्हणा 1 म्हणा. याला इक्वेशन नंबर काय म्हणा 2 म्हणा. आले का रे सेम नाही आहे. सेम आहे का नाही आहे. म्हणून मग हे सेम नसतं आपण खाली काय वाक्य लिहिणार आहे देर ओ सॉरी -3 + 7 -3 + 7 4 येईल ना. लक्षात आलं का. मग आता पहिले इक्वेशन किती आलं आपलं सेकंडचं किती आली सेगमेंट 4. मग सेम आहे का नाही. मग खाली काय आपल्या स्टेटमेंट लिहायचं आहे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सेगमेंट BC अँड सेगमेंट AD आर नॉट कॉन्करंट. लक्षात येईल का नक्की का. आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये काय करायचं सेम सॉल्व करायचं आहे. याचं आणि याची व्हॅल्यू जर सेम आली असेल तर काय म्हणायचं सेगमेंट आर कॉन्करंट आणि नाही आली तर नॉट कॉन्करंट. लक्षात येईल व्यवस्थित लिहून घ्या. आता आपल्याला प्रॅक्टिस सेटचं पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2 बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. म्हणजे काय बघा इथं गिवन काय आपल्याला काय म्हटलं आहे बरं गिवनमध्ये काय म्हटलेलं आहे M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. म्हणजे ABचा सेगमेंट मिड पॉईंट कोण आहे बरं इथं AB. बरं आपल्या पुढं काय दिलं आहे इफ कोणाची व्हॅल्यू दिली आहे AB = 8 आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला AM ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची बरोबर ना. मग डायग्राम काढून बघू आपण. बघा इथं लक्ष द्या. सपोज हा एक काय आहे सेगमेंट आहे. कोणता सेगमेंट सांगितलं आपल्याला AB हा एक सेगमेंट आहे आणि याचा मिड पॉईंट एक लक्ष द्या. मिड पॉईंट कोणता इथं M. मिड पॉईंट म्हणजे एक्झॅक्टली मध्ये असणार आहे बरोबर ना. मिड पॉईंट म्हणजे काय असणार एक्झॅक्टली मध्ये. आता बघा AB ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 8. म्हणजे याचा अर्थ काय दिला इथपासून तर इथपर्यंत जी व्हॅल्यू ही किती दिली आपल्याला 8 दिलेली. आणि काय काढायचं आपल्याला AM म्हणजे फक्त A पासून M पण तेवढं डिस्टन्स आपल्याला काढायचं बरोबर ना. मग आता आपल्याला माहिती आहे देअरफॉर काय करू शकतो आपण आपल्या एक फॉर्म्युला माहिती आहे काय बरं सेगमेंट AM = हाफ. कोणाचे हाफ आहे सेगमेंट हाफ इंटू म्हणा नाही लिहिलं तर इंटूच असतं ते नेहमी. सेगमेंट काय AB. इथं इंटू लिहिलं नाही लिहिलं नसतं लिहिलं तर इंटूच असतं नेहमी. आलं लक्षात. मग बघा AM हा कोणाच्या हाफ आहे तर ABच्या म्हणून ABच्या. आणि देअरफॉर काय काढायचे आपल्याला सेगमेंट AM तर काढायचं आहे. मग AM = 1/2. सेगमेंट AB किती बरं 8 आहे. 2 1 जा 2 2 4 जा 8 आणि देअरफॉर सेगमेंट ऑफ AM = किती येणार आहे 4. आणि तेच तर आपल्याला फक्त काढायला लावलेलं आहे. आलं लक्षात नक्की एकदम ओके. आता इथंच मी तुम्हाला कोणतं एक्झाम्पल सॉल्व करून देतो. आता एक्झाम्पल नंबर 3. काय एक्झाम्पल नंबर 3 काय दिलं आहे बरं. आता बघा डायरेक्ट गिवनमध्ये लिहितो मी. डायरेक्ट गिवन काय काय गोष्टी दिलेल्या आहे. गिवन काय दिलं आहे बरं पॉईंट E इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. कोणती सेगमेंट आहे CD बरोबर ना. म्हणजे याचा अर्थ इथं बघा एक काय दिली आपल्याला एक सेगमेंट दिली. कोणती सेगमेंट दिली आहे C and D आणि त्याचा मिड पॉईंट काय म्हटलं आपल्याला P म्हटलेलं आहे. अजून काय दिलं आपल्याला गिवन CP = किती दिले आपल्याला 2.5. म्हणजे बघा 2.5 काय फाइंड आउट करायचं बरं CD लेंथ CD काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची. मग बघा CP ची व्हॅल्यू C आणि P ची व्हॅल्यू किती दिली इथं 2.5 आणि फाइंड आउट काय करायचं आहे C to A ही टोटल डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. सेम फॉर्म्युला यूज होणार इथं. मग काय म्हणू शकतो आपण सेगमेंट CP = 1/2 इंटू काय होणार सेगमेंट CD बरोबर ना. ही सेगमेंट = 1/2 कोणाच्या 1/2 आहे बरं ही CDच्या 1/2 आहे.
मग आता व्हॅल्यू कोणाची माहिती आपल्याला सी पीची माहिती किती बरं सी पीची व्हॅल्यू 2.5 म्हणून देअरफॉर 2.5 इज इक्वल टू 1/2 इंटू सेगमेंट काय बरं इथं सी डी हा 2 इथं डिवाइड इकडे आलं काय होईल मल्टिप्लाय आणि देअरफॉर 2.5 इंटू 2 इज इक्वल टू काय होणार आहे सेगमेंट सी डी 2.5 इंटू 2 अडीचला 2ने मल्टिप्लाय किती केलं काय होणार आहे 5 म्हणजे सेगमेंट सी डी इज इक्वल टू काय 5 किंवा त्याला आपण सेगमेंटलाच काय म्हणू शकतो लाईन सी डी इज इक्वल टू 5 काही लिहिलं तरी चालतं नो प्रॉब्लेम लक्षात येईल का रे बाबड्यांनो नक्की दोन्ही पण एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या आता आपल्याला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन नंबर काय आपला 4 बघा तुमच्या समोर आहे काय क्वेश्चन आहे बरं इफ ए बी गिवनमध्ये लिहून टाकतो म्हणजे आपल्याला एक काय दिली ही एक लाईन दिली कोणती लाईन दिली सपोज ए बी इज इक्वल टू किती आहे 5 सेंटीमीटर अजून काय दिली एक लाईन बी पी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर सेंटीमीटर आहे ओके अँड लाईन ए पी इज इक्वल टू किती आहे 3.4 सेंटीमीटर याच्यात काय करायला लावले रे आपल्याला कम्पेअर द सेगमेंट कम्पेअर ह्या सेगमेंट आहे 1 2 3 ह्या काय लाईन आहे यांची काय करायची फक्त कंपॅरिझन म्हणजे काय कोण लहान कोण मोठं एवढंच तर करायचं आपल्याला अलग लक्षात माझे लक्ष द्या सेन्स इकडे बघा बरं सेन्स ह्या 5 2 आणि 3.4 मध्ये सर्वात मोठं कोण आहे रे 5 याच्यापेक्षा लहान कोण आहे ग्रेटर दॅन 3.4 आणि याच्यापेक्षा लहान कोण आहे रे 2 बरोबर ना म्हणजेच देअरफॉर आपण असं म्हणू शकतो ना रे काय म्हणू शकतो कोण मोठा आहे बरं 5 वाला मोठा आहे म्हणजेच कोण मोठा आहे लेंथ ऑफ ए बी मोठी आहे ग्रेटर दॅन कोणापेक्षा ग्रेटर दॅन आहे ती लेंथ ऑफ ए पी पेक्षा मोठी कोणापेक्षा 2 म्हणजे कोण रे लेंथ ऑफ बी पी आणि आपल्या कोणता सेगमेंट मोठा ते का सांगितले म्हणजे लाईनच्या जागी फक्त आता काय लिहायचं आपल्याला सेगमेंट देअरफॉर सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट बी पी दिस इज आवर आन्सर अलग लक्षात सिंपल आहे ना एकदम कोण मोठं आहे कोण लहान आहे तेवढंच विचारलं आहे बाकी काहीच नाही तुम्ही जसं मी तर कसं केलं डिसेंडिंग ऑर्डर केली आहे ना उत्तरता क्रमे तुम्ही ॲसेंडिंग ऑर्डर बी करू शकतात काय 2 इज लेस दॅन 3.5 इज लेस दॅन 5 असं पण करू शकतात काही प्रॉब्लेम नाही कोणत्या एका पद्धतीत लिहा काही प्रॉब्लेम नाही आहे इथं आजचा व्हिडिओ आपण थांबवतो आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू